त्यामध्ये माझ्यासोबत काही वृद्ध नागरिक आहेत. त्यांच्या काय समस्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. आई मला सांगा, कुठून आल्या तुम्ही, काय समस्या आहे? वरखेडवरून आलो. कशासाठी आले होते तुम्ही? पगारीसाठी. आम्हाला पगारच नाही, पहिल्यापासून नाही. आमची पगारीची अडचण आहे. 3 वर्ष झाले. कागद दिले, देऊ दमून गेलो, ते येऊ दमून गेलं. सरकार काय आम्हाला साथ देईन. तहसीलदार साहेबाला भेटले का? हो, भेटलो. काय म्हटले? करू म्हणते नुसतं. काय काय कागदपत्र दिले, काय काय लागत होते त्यांना? चट दिले कागदपत्र. आमचा मेंबर दिले, मेंबरला काय तर मेळ लागू देईना. त्यांना समजू देत. किती दिवस झाले कागदपत्र देऊन? 2-3 वर्ष झाले साहेब. 3 वर्ष झाले. बघा, 3 वर्ष झालेत. या आजीनी व यांच्यासोबत आणखी काही वृद्ध महिला आहेत. त्यांनी पूर्ण कागदपत्राची पूर्तता करून श्रावणबाळ योजना असेल, निराधार योजना असेल, यासारख्या विविध योजनेचा लाभ मिळावे म्हणून या तहसील कार्यालयामध्ये आपला अर्ज दाखल केले आहेत. आणि त्या अर्जाला आज 2 ते 3 वर्ष झालेले आहेत, पण अद्यापर्यंत या माय मावल्यांना लाभ या तहसीलकडून व या शासनाकडून मिळालेला नाही. माझ्यासोबत आणखी काही महिला आहेत. आई, काय नाव आहे तुमचं? जिकाबाई. कशाला आला होता, काय काम होतं? पगारच नाही आम्हाला. 2-3 वर्ष झाले पगार नाही. पहिले अगोदर 3 वर्ष झाले. कोणताच लाभ नाही आम्हाला. काय म्हणतात तहसीलदार साहेबाला, मॅडमला भेटले? भेटलं होतं. काय म्हणतात ते? निरंतर करू म्हणते. कधी करतात ते सांगत नाही कधी करतो. करू म्हणते. काहीच नाही. बघा, बऱ्याच समस्या या वृद्ध महिलांच्या आहेत. माझ्यासोबत आणखी काही आई आहेत. आई, काय नाव आहे तुमचं? इमलबाई नाव. इमलबाई. मी पगारीसाठी अपंग आंधळी आहे. मी येते 2-3दा आले इथं, पण काही करूच म्हणते पगार. मी कॅमेरामॅनला विनंती करीन, या आजी अपंग पण आहेत व डोळ्यांना पण त्यांना थोडं दिसत नाहीये. क्लोजअप करावे आणि बघा, दिसत नाही. बघा, संबंधित तहसीलदार जर हे माझा व्हिडिओ बघत असेल तर यांनी बघावे या आजीची काय चुकी आहे. हो, 3 वर्ष झालेत त्या आपल्या कार्यालयामध्ये चक्रा मारतात. आपली जबाबदारी म्हणून आपल्याला पण आई वडील आहेत, सर्व आहेत. त्या आई, कागदपत्र दिलेत का? कागदपत्र दिले. असं अंगठी दिली. काय म्हणतात मग ते? म्हणतात करू पगार, होईन म्हणतात. मग आम्ही शांत असतो. येईन, अजून नाही उद्या, असे म्हणतात. किती वर्ष झाले होईन म्हणतात? 2 वर्ष झालं ते. 2-3 वर्ष झाले. मग आता काय म्हटले, भेटले का? नाही. आता तहसीलला काय बाईची बिल बोलली, काय करू. काय म्हटले? करू म्हणले. करू पगार. करू म्हणते करू पगार. करू म्हणते. माझ्यासोबत आणखी एक आजी आहेत. आजी, काय नाव आहे तुमचं? कशाला आला होत्या तहसील मध्ये? यमुनाबाई नाव आहे. वरखेडची आहे मी. पगारीसाठी झाले 2-3 वर्ष झाले. पगारीचा पत्ता नाही. पगार म्हणून पगार काही होत नाही. आणि लोक काही काळाला मेळ लागू देईन. आमचा पगार सुरू करणार. साहेबाला भेटलेत का? मॅडमला, साहेबाला? मॅडमला भेटलो. काय म्हणतात मॅडम? भेटलो. ते काहीच बोलत नाहीत, म्हणत नाहीत काही. कधी देता म्हणे पगार? काय मी सांगू बोलत नाहीत ना, ते म्हणत नाहीत ना. माझ्यासोबत यांच्यातल्या एक अपंग महिला पण आहेत. मला वाटतं त्या महिलाला बोलता पण येत नाही, असं काही सांगता येत. ताई, मला सांग, काय नाव आहे तुमचं? पूनम गजानन काळे. पूनम गजानन ताई काळे. कशाला आला होता तहसीलला? पगारीचा. काय बोलता वगैरे येतं का? काय अपंग आहे तुम्ही? काय म्हटलं तहसीलदार मॅडम? करू म्हणते. बघा, त्या महिलेला बोलायला पण जात नाही. माझ्यासोबत काही वृद्ध नागरिक सुद्धा आहेत. काका, मला सांगा, कुठून आले तुम्ही आणि काय समस्या आहे? माझं सोपान गाडेकर नाव आहे. वरखेड तालुका जिल्हा जालना येथून आलेलो आहे. 2दा आपल्या श्रावणबाळ योजनेची फाईल केलेली. मी 2दा निग्लेक्ट झाली. पुन्हा डबल एकदा केली, तरी बी काही सिलेक्ट झाली नाही. 1.5-2 वर्षापासून मी इथं चक्रा मारतो. 1.5-2 वर्ष झाले चक्रा मारतात. काय, कशासाठी चक्रा मारतात? काय समस्या आहे तुमची? कोणत्या पगारीची मागणी करताय तुम्ही त्यांच्याकडे? श्रावणबाळ योजनेची. श्रावणबाळ योजने. काय म्हणतात तहसीलदार? त्याची ते काही कागदपत्र होते, त्याची पूर्तता केली. पूर्तता करून बी ते वेळ काढूपणा करले. अशी कुठले कागदपत्र आहे की त्या कागदपत्रांना 2-2 वर्ष लागतात? आणि कुठली पगार आहे की ती अद्याप चालू नाही झाली? श्रावणबाळ योजना विचारला नाही का? विचारला नाही का मॅडमला, सरांना? ते बी होईल. त्याच्या पलीकडे काय नाही. त्याच्या पलीकडे काय? मुलं बाळ वगैरे आहेत का? एक मुलगा आहे, जमीन नाही काय.
शेतीवाडी नाही बघा, एक मुलगा आहे या थरथरत्या कापरत्या हात आज या तहसील कार्यालयाच्या प्रणांगणामध्ये बसलेले आहेत व त्यांची आशा आहे कुठली बिल्डिंग वगैरे ते काही मागत नाहीये, विशेषतः अपंग आहे, कुठलं काही मागत नाहीये, फक्त आम्हाला एक तटपुंजी महिन्याची तुम्ही जे 1000-1500 रुपये देतात तीच मदत आम्हाला द्या अशी विनंती करण्यासाठी आज हे माझ्यासोबत बसलेले आहेत. काका काय नाव आहे तुमचं, काय सांगाल? वरखेडचे. काय मागणी आहे तुमची? मागणी काय नाही, पगारीची आडी अडचणी त्यासाठी आलेलो होतो आम्ही. 10-12 कोसून आलेलो आहे. 10-12 कोसावून आले. हो. कसे येतात इथून, तिथून इथं कसे येतात? बसनं आले? बसनं आले. हो, बसनं साहेब. किती वर्ष झाले, किती महिने झाले चक्रा मारून राहिले? चक्र मारून 2 वर्ष झाले साहेब. 2 वर्ष पण साहेब लोक काय नसते हो म्हणते पण काही करीत नाही सर. काहीच करत नाही. काहीच नाही साहेब. जमीन नाही काय नाही साहेब. मुलं बाळ काय करतात? मुलं बाळ हेच मजुरी करून जीवन जगीत असं. शेती असेल ना? शेती नाही साहेब. शेती नाही. शेती नाही काय नाही साहेब, काहीच नाही. ते मजुरी करून हातमजुरी करून खातात. हातमजुरी करून. माझ्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. काका मला सांगा काय नाव आहे तुमचं, कुठून आले आणि काय मागणी होती? मोनो विक्रम भाऊराव यारांडी. समोर या, समोर या. विक्रम भाऊराव यारांडी. काय मागणी आहे तुमची? पगारीची मागणी. पगार कुठली पगार पाहिजे तुम्हाला? पगार मग आम्हाला पाहिजे, काम होत नाही, काय नाही, लेकरं काही देत नाहीत, काय नाही. मुलं बाळ वागवत नाही का? नाही ना, ते त्याचं करून खाते आम्हाला पाहत नाहीत, काय नाही. सरकारनं तर तुमच्यासाठी योजना चालू केलेली आहे, श्रावण बाळ योजना, हो निराधार ना, हो योजना. ना, केली ना, पण येईत ना, येईत नाही. मग काय काय सांगाल सरकारला, संबंधित अधिकाऱ्याला काय मागणी आहे तुमची? पगारीची मागणी काय नाही. फार गंभीर विषय आहेत. एकीकडं सरकार विविध योजना या निराधारासाठी व देशातील व राज्यातील नागरिकांसाठी राबवते व काही ठिकाणी त्या योजना सुरळीत चालू असतात, पण काही ठिकाणी या योजनेला गळ लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आता या सर्व नागरिकांची व अबालवृद्धांची एकच मागणी आहे, संबंधित तहसीलदार असेल किंवा संबंधित प्रशासनातील अधिकारी असतील यांच्याकडे एकच मागणी आहे की जे आता या शेवटच्या घटीला जे मागणी करतायत, कुठलं घर मागत नाही, कुठली इस्टेट मागत नाहीये, फक्त मागतात ते फक्त एक तटपुंजी मदत, ती पण महिन्याला. आता या मदतीसाठी ते मागील 2 ते 3 वर्षापासून या तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिंजवत आहेत, पण अद्यापपर्यंत त्यांना कुठलाही लाभ या श्रावण बाळ योजनेचा असेल, विविध योजनेचा असेल, तो मिळालेला नाही. आता या सर्व नागरिकांची माझ्यासोबत जे बसलेले आहेत, अबालवृद्ध आहेत, हे बघा यांची परिस्थिती काय आहे, अंगावरती कपडे बघा काय परिस्थिती आहे आणि किती कमसे कम ते 50-60 किलोमीटरवरून येत आहेत. या दिनक्रमच झालेला आहे त्यांचा. मागील 2 ते 3 वर्षापासून ते सतत या तहसील कार्यालयामध्ये चक्रा मारताना आम्ही सुद्धा पण बघितलेले आहेत. तर या सर्व नागरिकांच्या वतीने एक मागणी करण्यात येत आहे की लवकरात लवकर त्यांच्या जो श्रावण बाळ योजना असेल, ज्या पण काही शासनाच्या त्यांच्या योजनेचा लाभ त्यांना देण्यात येत असेल तो देण्यात यावा. माझ्यासोबत आणखी एक आजी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. त्या आजीचं वय मला तरी वाटतं 90-95 वर्ष वय असेल. त्या आजीची मागणी काय आपण बघूया. आजी काय नाव आहे तुमचं? मोठ्याने बोल ना. काय मागणी आहे तुमची? मागणी पगार. पगार सुरू व्हावा. कोणती पगार? श्रावण बाळ योजनेची. तहसीलदार मॅडमला साहेबांना भेटले का? करू म्हणतात. कागदपत्र दिलेत का? दिले ना. शेवटची मागणी या आजीने केलेली आहे की आम्ही पूर्ण कागदपत्राची पूर्तता, एक ना एक कागदपत्राची पूर्तता आमच्या गावातील काही सामाजिक कार्यकर्ते असतील, काही तरुण मंडळी असतील यांना धरून केलेली आहे. आता या सर्व नागरिकांच्या व वृद्धांच्या मागणीकडे संबंधित अधिकारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन यांचा प्रश्न मार्गी लावणार का, याचकडे लक्ष लागून राहिलेलं आहे.